नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। एका महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूया। कोल्हापुरातील पंचगंगा नदीघाट परिसरातील बॅरिकेटिंग हिंदुत्ववादी संघटनांनी तोडली। पंचगंगेत गणेश मूर्तीचं विसर्जन करणार हिंदुत्ववादी संघटनांनी ही भूमिका घेतली। कोल्हापूरच्या पंचगंगेत घरगुती गणेश मूर्तीच्या विसर्जनावर निर्बंध लावण्यात आले। कोल्हापूरच्या पंचगंगा नदीमध्ये घरगुती गणपती विसर्जनाला जिल्हा प्रशासनाकडून निर्बंध घालण्यात आलेले होते आणि याच पंचगंगा नदी घाट परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर बॅरिकेटिंग देखील आहे ते करण्यात आलेले होते। मात्र हिंदुत्ववादी संघटनांनी या ठिकाणी आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि आपण बघतोय सगळे महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने लावलेले बॅरिकेड जे आहेत ते हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून काढले जात आहेत। आपण बघू शकतो कशा पद्धतीने कटरच्या सहाय्याने हे सगळे बॅरिकेड जे आहेत ते काढले जात आहेत। खरं तर गेली अनेक वर्ष पंचगंगा नदीमध्ये प्रदूषण होत आहे, वेगवेगळ्या कारखान्यांचं पाणी या सगळ्या नदीमध्ये मिसळतंय, त्याचबरोबर अनेक प्रदूषित नाले या सगळ्या पंचगंगा नदीमध्ये मिसळत आहेत। मग गणेश विसर्जनावेळेस पंचगंगा प्रदूषणाचा मुद्दा समोर का येतो असा सवाल करत या सगळ्या काही झालं तरी पंचगंगा नदीमध्येच गणपतीचं विसर्जन करणार अशा पद्धतीची भूमिका हिंदुत्ववादी संघटनांनी घेतलेली होती आणि प्रसंगी बॅरिकेड्स तोडू असा देखील इशारा कालपासूनच या सगळ्या हिंदुत्ववादी संघटनांनी दिलेला होता। आणि आता आपण प्रत्यक्ष बघू शकतोय गणेश भक्त या ठिकाणी यायला सुरुवात झाल्यानंतर आपण बघतोय की हे बॅरिकेड्स जे लावण्यात आलेले होते ते हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आता काढून घाटाकडे जाणारा रस्ता जो आहे तो मोकळा केलेला आहे। गणेश भक्त आता